जेव्हा एखादी मुलगी पहिल्यांदा तिच्या सासरी येते तेव्हा तिची इच्छा असते की तिची सासू तिची आईसारखी असावी आणि तिचे सासूची इच्छा असते की तिची सून ही मुलीसारखी असावी. परंतु हे सत्य आहे की त्यांचे कधीच पटत नाही आणि जर पटलं असतं तर महाभारत कधीच घडले असते. बरोबर. आणि प्रत्येक सासू काय करते, प्रत्येक मुलीची आई हेच करते. प्रत्येक सासूची अपेक्षा जवळ कसं पाहिजे, भाड्याच्या बैलासारखा नेक, कुत्र्यावानी वफादार, बकरीच्या मेमना, उंदीरासारखा डरपोक, हिरणासारखा धावपळ करणारा, रेड्यासारखी ताकद असणारा, कोल्ह्यावानी चुपचाप गुपचूप बसणारा आणि गायीसारखा सुंदर देखणा पाहिजे. असं पाहिजे प्रत्येक सासूला जवाई. आणि हे पण सत्य आहे भाऊ, दुनियाची सर्व सासू खतरनाक असते. तिला आपण कितीही मानसन्मान दिला तरी ती स्वतःच्या मुलीच्या सासरी काही ना काही खोटं काढत असते. ती आपल्या जवायचा श्वास पूर्णपणे रोखून ठेवते. म्हणून तिचे नाव सासू आहे. हे सत्य आहे. ही आहे सासूची डेफिनेशन. जवायचा श्वास रोखून ठेवायचा आणि स्वतःला सासू म्हणायचं. आणि हे तर नॅचरलच आहे. जेव्हा पण सासू आपल्या मुलीच्या घरी येते तेव्हा ती फक्त भांडणाचेच नियोजन करीत असते भाऊ. आपल्या मुलीचे कान कसं भरायचे याचे ती डावपेच आखत असते. हो, बरोबर आहे. आणि ती तिच्या सासऱ्याच्या सर्व मंडळींना त्याच्या मुलीच्या गुलाम समजते आणि त्याच्या जवाईला ती नौकर समजते. जावायची आई तिला चोर वाटते आणि जावायच्या वडील त्याला पृथ्वीवरच्या लई मोठा बोज मानते. आणि एक गोष्ट भाऊ, आणि ती सासू स्वतःला एक जिम्मेदार व्यक्ती मानते. तिला असं वाटते की ती ह्या दुनियामध्ये आलेली आहे तर तिच्यापेक्षा चांगलं आणि जबाबदार माणूस दुनियात कोणीच नाही. आणि तिने जी मुलगी पैदा केली ती दुसऱ्याची कधीच असणारच नाही. म्हणून माझ्या सर्व सासूंना नम्र निवेदन आहे की जशी तुम्ही तुमच्या मुलींना त्रास बघू नाही शकत सासरवाडीत, तशीच तुमची सून पण आहे. धन्यवाद. जय सासूमा.